नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. एपिसोड नंबर किती असणार आहे आपलं? आज असणार आहे 70. 70वा एपिसोड आज आपला असणार आहे. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत असेल त्यांनी कितनं सुरुवात करायचं आहे, कुठनं पहिल्यापासून 70 पर्यंत असं सिरियल जायचं आहे. त्याच्यासोबत बनवायचं आहे तुम्हाला शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायचं आहे. ओके, चला टार्गेट सीएचओ सिरीज स्टेप 2 वर सक्सेस. ओके, आपण सक्सेसकडे जायचं आपल्याला. ते नॅशनल हेल्थ कमिशन कमिशन नाही मिशनमध्ये येणार आहे. कुठली आपलं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एक्झामसाठी आपलं प्रिपरेशन चालू आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आहे अकॉर्डिंग टू कुठले आपले अपडेटेड सिलेबस अनुसार ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. हा सिरीजमध्ये मी आणि माझ्यासोबत असणारे अमोल सर आपण दोघांनीही अल्टरनेटिव्हली सिरीज कव्हर करणार आहेत. ओके, चला मग सुरुवात करूया आपले एपिसोड नंबर 70चा. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता आणि शेअर करायचे जे स्टुडंट नर्सिंगचा आहे. ओके, म्हणजे बीएससी असो जेएनएम असो कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड त्यांना ही आपली चॅनल रेफर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्याच्यासोबत ही काय बेल आयकॉन पण दाबून ठेवायचं आहे. ओके, चला मग सुरुवात करणार आहे आपण एपिसोड नंबर 70. जे लास्ट एपिसोडमध्ये मी एक तुम्हाला क्वेश्चन देतो. काय होतं होमवर्कसाठी? द ड्रग ऑफ चॉईस फॉर द निओनेट सीजर इज. बघा, ड्रग ऑफ चॉईस विचारते कशासाठी? निओनेटलमध्ये बरं का, आणि ते सीजरमध्ये, सीजर इन निओनेटलमध्ये. मग ह्याच्यासाठी आपल्याला डिओशी ड्रग ऑफ चॉईस कुठली असणार आहे असं क्वेश्चन आहे. बघ ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? फिनोटाईन दिलेलं आहे आणि फिनोबॉर्बिटॉन आणि लोराजेपम आणि डायजेपम असे आपल्याला 4 ऑप्शन आहे. मग आपल्याला पहिलं समजून घेऊया सीजर म्हणजे काय. सीजर म्हणजे काय असतो? सीजर सीजर म्हणजे काय असणार आहे? ही असणार आहे सडन अबनॉर्मल ऍक्टिव्हिटी इन द ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये काय होणार आहे? सडन अबनॉर्मॅलिटी. सडन सीजर म्हणजे काय? सडन सडन अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आपल्या ब्रेनमध्ये होणार आहे. ब्रेनमध्ये ऍक्टिव्हिटी इन द कुठे? आपल्या ब्रेनमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? सीजर म्हणतो. बघा, सडन म्हणजे एकदम सडनली होणार आहे असं नाही की बाबा टाइम फिक्स आहे. ओके, सडन होणार आहे. अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इन ब्रेन होणार आहे. हे झाल्यानंतर एक मिनिट, कॉजिंग काय कॉज करतो? ही कॉज करणार आहे. कॉजिंग कॉजिंग जर्की मोमेंट. जर्की मोमेंट्स बघितले ना तुम्ही? जर्की मोमेंट, जर्की मोमेंट इथे कॉज होणार आहे. अजून काय म्हणू शकतो आपण? स्टेअरिंग आणि ही कॉन्शियस लॉस होते म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस. लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे पेशंटला कॉन्शियस नसणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण? अबनॉर्मल बिहेवियर करतो पेशंट. अबनॉर्मल बिहेवियर हे झालं आपलं सीजर बद्दल. सीजर काय आहे? ही आहे सडन अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इन द ब्रेन कॉजिंग काय करतं? जर्की मोमेंट. ओके, एकदम शेक होतात बघा बॉडी जे सारखं. आणि स्टेअरिंग लॉस ऑफ कॉन्शियस म्हणजे पेशंटला कॉन्शियस नसणार आहे आणि अबनॉर्मल बिहेवियर असणार आहे. ह्याला आपण म्हणतो सीजर. पण क्वेश्चन मध्ये काय होतं? निओनेटल. म्हणजे निओनेटल म्हणजे काय आपलं? निओनेटल म्हणजे 0 to 28 दिवसला आपण काय म्हणतो? बर्थ टू 28 दिवस ह्याला निओनेटल म्हणतो. म्हणजे ह्या पिरियडमध्ये जे सीजर होते त्याला आपण काय म्हणतो? निओनेटल सीजर आपण म्हणणार आहोत. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपल्याला विचारलं काय होता? ड्रग ऑफ चॉईस. मग आपल्याला जावं लागेल मॅनेजमेंटकडे. बघा, अकॉर्डिंग टू जसे आपण अडल्टमध्ये बघायला गेलं तर अडल्टमध्ये आपण मॅनेजमेंटमध्ये काय देतो? अँटी एपिलेप्टिक ड्रग देतो. अँटी एपिलेप्टिक एपिलेप्टिक ड्रग्स आपण ह्याच्यामध्ये देतो बरं का. अँटी एपिलेप्टिक ड्रग्स. ओके, ह्याच्यामध्ये आपण कुठले कुठे देणार आहे? एक्झाम्पल फिनोटाईन देणार आहे. फिनोटाईन फिनोटाईन आपण देणार आहे आणि सोडियम ऑल्फरेट ही देणार आहे आपण अडल्टमधलं आहे बरं काय. एपिलेप्टिक होता झालं सोडियम ऑल्फरेट. हे झालं अडल्ट मधलं. मग आपल्याला काय विचारलं होतं? निओनेटल मध्ये. मग आपल्याला बघायचं आहे डीओसी इन निओनेट मध्ये. डीओसी इन निओनेट मध्ये आपल्याला बघायचं आहे ही कुठली असणार आहे? मग आपले आन्सर असणार आहे की ते फिनोबॉर्बिटॉन. फिनोबॉर्बिटॉन हे असणार आहे आपलं ड्रग ऑफ चॉईस इन द निओनेट. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. बघा, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळी सीझर येतात म्हणजे ज्यावेळी ऑकर होते सीझर, ओके, जर्की मुवमेंट वगैरे असतात, ज्यावेळी आपल्याला खूप वेळा विचारले क्वेश्चन आहे जे आपलं मेन प्रायोरिटी काय असलं पाहिजे ज्यावेळी काय म्हणू शकतो आपण? नर्सिंग मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये पण कुठली? फर्स्ट प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी मेन प्रायोरिटी किंवा इनिशियल प्रायोरिटी आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ज्यावेळी काय सीझर होते म्हणजे सीझर ऑकर. सीझर ऑकर म्हणजे सीझर आल्यावर आपल्याला मेन काय करायचं आहे? प्रिव्हेन्शन फ्रॉम ट्रोमा. प्रिव्हेन्शन प्रिव्हेन्शन ऑफ ट्रोमा. आता समजा एक पेशंट आहे त्याला सीझर आले, त्यांनी कुठेतरी असं पडले बाबा आणि त्याच्या जवळ काय काही शॉर्प इन्स्ट्रुमेंट आहे.
मग ह्याला आपल्याला काय करायचं, ही प्रायोरिटी असणार आहे जे ट्रॉमा होऊ शकतो, जिथनं आपल्याला म्हणजे काय थांबवायचं आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॉमा हे करायचं हे झालं फर्स्ट प्रायोरिटी. आणि सेकंड विचारल्यावर सेकंडला काय करायचं आहे, मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स ऑफ पेटंट एअरवे ही असणार आहे दुसरा प्रायोरिटी. पहिला प्रायोरिटी काय प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॉमा हे लक्षात ठेवा बरं का. कारण काय होतंय, आपण आपल्याला विचारल्यावर आपण डायरेक्ट कुठे जातो, आपण पेटंट एरियाकडे जातो, पण ह्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे सीजरमध्ये कुठली, ही असणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॉमा. ओके चला आपलं उत्तर भेटले का आपल्याला. द ड्रग ऑफ चॉईस फॉर द न्यूनेटल सीजर. ओके फिनोटेन काय, ज्यावेळी फिनोपार्बिटन ओके जे फेल होते, ज्यावेळी आपण कुठे वरती जाणार आहे म्हणजे त्याच्यानंतर आपण फिनोटेनकडे जाणार आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो ह्याला सेकंड लाईन ओके सेकंड लाईन ड्रग आपण म्हणू शकतो कशाला, फिनोटाईनला. मग हे असणार आहे का, नाही, म्हणजे होल्डमध्ये ठेवू आपण. इन केस ऑफ ऑप्शनमध्ये फिनोबार्बिटन असेल तर आपलं उत्तर गेलं असतं फिनोटाईन. मग आपल्याकडे उत्तर आहे बी मध्ये काय दिलेलं आहे, फिनोबार्बिटन ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. आणि लोरोझॅपम डायझॅपम आपण एवढी देत नाही, हे काय हे बेंजोडायझॅपम आहे, हे दोन्ही बेंजोडायझॅपम. हे दिलं तर काय होतं माहिती आहे का, ही खूप रिस्क असते बरं का, रिस्क ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन. मग ह्या पेशंटमध्ये आता आपल्याला काय करावं लागेल, रिस्क ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन. मग आपल्याला रेस्पिरेशन ऑब्झर्व करावं लागेल, म्हणजे मॉनिटर करावं लागेल पेशंटसाठी. चला आपले उत्तर कुठले भेटले, फिनोबार्बिटन ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे इन युनिटमध्ये. पण अडल्टमध्ये विचारलं असलं तर फिनोटेन हा आपलं फर्स्ट प्रायोरिटी गेलं असतं. हे ऑप्शनमध्ये नसेल तर सोडियम वॉलप्रेट आपलं दुसरं उत्तर ठरणार होते. ओके चला स्लाइड आहे का आपल्याकडे, चला स्लाइडमध्ये काय म्हणते बघा, फिनोबार्बिटन इन न्यूनेटल सीजर. वाय फिनोबार्बिटन या का आपण यूज करतो, ओके वर्क बेस्ट इन द न्यूबॉर्न ब्रेनमध्ये आणि लॉंग ऍक्टिंग आणि कंट्रोल द सीजर वेल, आणि मोस्ट कॉमनली यूज इन द एनएसयू मध्ये आपण एकदम यूज करतो. आणि डोज कसं आहे न्यूनेटलचा, लोडिंग डोज किती आहे 20 mg पर kg बरं का, हे लक्षात ठेवायचं. 20 mg एवढा लक्षात नाही ठेवायचं, त्याच्यासोबत kg पण आहे, म्हणजे त्याचं वेट अकॉर्डिंग टू आपण ही डोज देणार आहे. इफ सीजर कंटिन्यू असेल तर ॲडिशनल 10 mg पर kg कॅन रिपीट. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम टोटल लोडिंग डोज आपण किती देऊ शकतो, 40 mg पर kg पर्यंत आपण देऊ शकतो. मेंटेनन्स डोज किती आहे 3 ते 5 mg पर kg पर डे एवढी आहे. ओके लक्षात ठेवायचं आहे. आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय म्हणते, मॉनिटर द रेस्पिरेटरी डिप्रेशन इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये रिस्क असतो बाबा कशाची, रेस्पिरेटरी डिप्रेशन व्हायचे, म्हणून आपल्याला हे सगळं मॉनिटर करायचं आहे. त्याच्यानंतर सेडेशन आणि हायपोटेन्शन, चेक द ब्लड ग्लुकोज, कॅल्शियम, मॅग्नेशियम. आणि इफ कंट्रोल बघा, इफ अनकंट्रोल्ड म्हणजे फिनोबार्बिटनने कंट्रोल नाही झालं तर आपण कुठे जाणार आहे, फिनोटाईनकडे जाणार आहे. ओके एवढं आपण बघितलं पहिला एमसीक्यू मध्ये. आपलं उत्तर ऑलरेडी भेटलेलं आहे, उत्तर ऑप्शन कुठली, हे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे एनिमा. द एनिमा गिवन टू रिलीव्ह गॅसियस डिस्टेन्शन इज. बघा एनिमा आपण देतो एकदम बरोबर, एनिमा बद्दल पण आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामधल्या टाइप्स आहे ओके, कुठली बघा, कोल्ड एनिमा, हेल्मेटिक एनिमा, आणि हे काय कार्मिनेटिव्ह एनिमा आणि पर्गेटिव्ह एनिमा, हे सगळे एनिमा मधलेच प्रकार आहे बरं का. ह्याच्यामधले त्यांनी काय विचारले आपल्याला, रिलीव्ह गॅसियस म्हणजे जे आपलं अपडोमिनमध्ये किंवा आपल्या इंटेस्टाइनमध्ये काय झालेलं आहे, गॅसेस इथं थांबलेले आहे. मग गॅसेस डिस्टेन्सचं आपलं काय करायचं आहे, रिड्यू करायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपण कुठली एनिमा देणार आहे, कोल्ड एनिमा देणार किंवा हे काय दुसरी कुठले अँटी एल्मेंथेटिक काय म्हणते बघा, अँटी एल्मेंटिक ओके. आणि ही काय कार्मिनेटिव्ह, ही काय पर्गेटिव्ह. ओके चला ह्याच्यामधलं आपल्याला आपण पहिला काय बघूया, एनिमा बघूया. एनिमा म्हणजे काय, एनिमाला अजून एक नाव आहे बरं का, क्लिस्टर पण म्हणतो आपण एनिमा. एनिमल अजून एक नाव कुठले, क्लिस्टर. मला आपण क्लिस्टर पण म्हणतो. ओके ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जे आपण फ्लुइड आतमध्ये टाकणार आहे, म्हणजे काय इन्स्टिलेशन ऑफ एनी फ्लुइड. ओके अकॉर्डिंग टू ज्याचा प्रकार असते त्याच्या अनुसार इन्स्टिलेशन ऑफ एनी फ्लुइड ऑर सोल्युशन कुठे टाकणार आहे, इंटू आपले स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, स्मॉल नाही बरं का, लार्ज इंटेस्टाइन मध्ये आपण टाकणार आहे. लार्ज इंटेस्टाइन आपण काय म्हणतो, लार्ज इंटेस्टाइनला कोलॉन. ओके ही आपण कोलॉन मध्ये टाकणार आहे. थ्रू कसं जाणार आहे, ओके रस्ता कसा असणार आहे, हे असणार आहे रेक्टम फॉर कशासाठी, व्हेरियस पर्पजसाठी. आता आपल्याला विचारलं होतं ते कसं वरती होतं, ते विचारलं त्यांनी, गॅसियस डिस्टेन्शन झालेलं आहे. ओके पर्पज व्हेरियस पर्पजसाठी आपण एनिमा देणार आहोत. ओके चला मग जाऊया ऑप्शनकडे. काय म्हटलेलं आहे, पहिला म्हटलेलं आहे कोल्ड एनिमा. पहिला जे टाइप्स आहे हे सगळे टाइप्स आहे बरं का, ह्याच्यामध्ये खूप भरपूर टाइप्स आहे, आपण जेवढं आज दिलेलं आहे तेवढंच आपण बघूया. कोल्ड एनिमा ओके. कोल्ड एनिमा आपण काय करणार आहे, ही कशासाठी यूज करणार आहे, ही आपण यूज करणार आहे टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण कोल्ड एनिमा यूज करणार आहे. समटाइम ओके, कधी काय करतो आपण, समटाइम फॉर कशासाठी,
कंट्रोल ब्लिडिंगसाठी. कंट्रोल ब्लिडिंग कसं होणार आहे इथे, जे आपण थंड म्हणजे काय कोल्ड ऍप्लिकेशन केल्यावर जसं पद्धतीचे आपलं कोल्ड आणि हॉट ऍप्लिकेशनमध्ये आपण म्हणजे बघितलं असेल, कोल्डमध्ये काय होतं, ते व्यासो कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि ब्लिडिंग थांबवू शकते. ह्याचं म्हणजे ह्याची सेम इथं इथं काय काय म्हणतात त्याला आपण, ओके, ट्रिक इथे यूज होणार आहे. म्हणून काय कोल्ड एनिमा कशासाठी, टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर आणि सम टाइम कशासाठी, कंट्रोल ब्लिडिंग करण्यासाठी आपण कोल्ड एनिमा यूज करणार आहे. ओके, हे झालं पहिला ऑप्शन. आता दुसरी कुठले म्हणते बघा, एन्थेल्मेंटिक एनिमा. एन्थेल्मेंटिक एनिमा. ओके, हे कशासाठी यूज करणार आहे आपण, एलिमेंटिक एनिमा. ओके, हे कशासाठी यूज करणार आहे, ही करणार आहे टू किल. काय किल करणार आहे आपण, इंटेस्टायनल वार्मला. जे इंटेस्टाईनमध्ये आपला वार्म इन्फेक्शन असतो त्याला किल करायचं आहे. इंटेस्टायनल वार्मला किल करण्यासाठी आपण हे यूज करणार आहे. कुठले, एन्टी एलिमेंटिक एनिमा. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा कुठली होता, तिसरा होता कार्मिनेटिव्ह एनिमा. कुठली, कार्मिनेटिव्ह एनिमा. कार्मिनेटिव्ह एनिमा आपण हे कशासाठी यूज करणार आहे, ह्याला अजून एक नाव आहे बरं. काय नाव आहे, अँटीस्पाझमोडिक एनिमा आपण म्हणणार आहे. कशाला, कार्मिनेटिव्ह एनिमाला. दोन नाव आहे बरं का. हे कशासाठी आपण यूज करणार आहे, ही यूज करणार आहे ही काय करतो, रिलीव्ह द गॅसियस डिस्टेन्शन. ओके, गॅसियस डिस्टेन्शन जे वाढलेला असतो त्याला आपण काय करतो, कमी करतो. कशाने, कार्मिनेटिव्ह एनिमामुळे. ओके, मग अजून काय, टू पास प्लेटस म्हणजे काय, जे गॅसेस काही पण असो, ओके, इंटेस्टाईनमध्ये हे सगळं रिलीव्ह करणार आहे. कुठले, कार्मिनेटिव्ह एनिमा. एवढं लक्षात आलं का. चला आता नेक्स्ट कुठले, शेवटचा ही असणार आहे, इथेच लिहूया, पर्गेटिव्ह एनिमा. हे काय करणार आहे, पर्गेटिव्ह एनिमा हे आपण यूज करणार आहे कशासाठी, टू इंड्यूस पेरिस्टाल्टिससाठी. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, पॉवेल मोमेंट बरं का. पॉवेल मोमेंट असणार आहे. ओके, हे कशासाठी अजून काय म्हणू शकतो आपण, इजी वर्डमध्ये ही आपण करणार आहे एम्प्टिंग द म्हणजे खाली करणार आहे पॉवेल इन कॉन्स्टिपेशन वगैरे असेल तर आपण ही इझिली देऊ शकतो. कॉन्स्टिपेशन मध्ये वगैरे रिलीव्ह करण्यासाठी आपण पर्गेटिव्ह एनिमा ही यूज करणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. चला त्याच्या अगोदर आपण काय करूया, स्लाइडमध्ये काही डिटेल असेल तर बघून घेऊ. चला, कोल्ड एनिमा काय म्हणते बघा. कोल्ड एनिमा टू रिड्यूस द फीवर ऑर स्टॉप ब्लिडिंग. ओके, आपण जस्ट बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हे कुठला होतं, एन्थेल्मेंटिक एनिमा. ह्याच्यामध्ये टू किल द इंटेस्टायनल वार्म्स, हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कार्मिनेटिव्ह एनिमामध्ये टू रिलीव्ह द गॅस अँड ब्लोटिंग. ओके, जे एअर वगैरे असतात प्लेटस हे सगळे इथे रिमूव्ह होणार म्हणजे काय आपण रिलीव्ह करणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे काय, पर्गेटिव्ह एनिमा. त्याच्यामध्ये काय करणार आहे, टू एम्प्टी द बवेल म्हणजे जे आपलं बवेल इथे काय खाली करणार आहे. ज्यावेळी पेशंटला कॉन्स्टिपेशन वगैरे असतात बघा, त्यावेळी आपण करणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इथे लिहिलेलं बघा, क्लीननेस ऑफ बवेल आणि रिलीव्ह गॅस. इथे गॅस रिलीव्ह करणार आहे आणि इथे बवेल क्लीन करणार आहे. ओके, लक्षात आलं. मग चला आपलं क्वेश्चन काय होता, द एनिमा गिवन टू द रिलीव्ह गॅसियस डिस्टेन्शन इज. ओके, पटकन लक्षात यायला पाहिजे. कोल्ड एनिमामध्ये आपण काय टेम्परेचर आणि ब्लिडिंगसाठी यूज करत होते म्हणजे ते रिलीव्ह करण्यासाठी, मग ही नसणार आहे. आणि एन्थेल्मेटिकमध्ये काय केलं आपण, ह्याच्यामध्ये आपण काय केलं, ते इंटेस्टाइनल वार्मला म्हणजे मारण्यासाठी आपण दिलं, हे पण नसणार आहे. आणि हे शेवटचं काय, पर्गेटिव्ह एनिमा इथे जस्ट लिहिलेलं आहे, टू इंड्यूस द पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, एम्प्टी करायचं आपल्याला बवेल, हे पण चुकलं. मग राहिलं कुठला, कार्मिनेटिव्ह एनिमा. ह्याच्यामध्ये आपण काय केलं, टू रिलीव्ह द गॅसियस डिस्टेन्शन. मग हे काय, तिसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. त्याच्यासोबत काय, पास प्लेटर्स हे कार्मिनेटिव्ह एनिमाचे म्हणजे हे रिलीव्ह करण्यासाठी आपण वापरतो. ओके, तिसरा ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे आपलं. ओके, चला मग आपण जाऊया आता नेक्स्ट एमसीक्यू कडे, काय म्हणता बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मॅनेजमेंट ऑफ द पार्शियल प्लॅसेंटा प्रिव्हिया. बघा प्लॅसेंटा प्रिव्हिया त्याच्यामध्ये पण टाइप्स दिलेले, कुठली, पार्शियल म्हणजे काय, अर्धा, इनकम्प्लीट. प्लॅसेंटा प्रिव्हिया त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काय करावं लागतं आपल्याला असं विचारलेलं आहे बघा. इन केस ऑफ कुठली पण इमर्जन्सीमध्ये पेशंट येऊ द्या, कुठले प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे त्याच्यामध्ये पण पार्शियल प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, ज्यावेळी आपण मॅनेजमेंट काय करणार आहे बघा. ऑप्शन पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटलेलं आहे, CS म्हणजे काय, सिझेरियन सेक्शन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर BT, त्याच्यानंतर D&C, त्याच्यानंतर कम्प्लीट बेड रेस्ट. बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मॅनेजमेंट. ओके, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला, प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, जे नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, लेबरमध्ये काय पहिला बच्चू यायला पाहिजे होता. बघ आता इथे काय म्हणणार आहे, प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये जे प्लॅसेंटा म्हणतो मी पहिला येणार म्हणजे काय म्हणतो तो, मी फर्स्ट. म्हणजे बच्चूच्या ऐवजी पहिला कोण येणार आहे, इथे प्लॅसेंटा बाहेर येणार आहे. ओके, कधी, सर्वायकल ओस वरती येणार आहे. ओके, मी ऑलरेडी खूप वेळा सांगितलं तुम्हाला, तरी पण एकदा स्लाइडमध्ये आपण बघूया. प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, प्लॅसेंटा इज इम्प्लांटेड इन द लोअर युटेरिन सेगमेंटमध्ये आणि पार्शियली ऑर फुल्ली कव्हर द इंटरनल सर्वायकल ओस. म्हणजे काय, जे सर्वायकल ओस वरती प्लॅसेंटा इम्प्लांट झालेला आहे आणि एकदम लोअर युटेरिन सेगमेंटमध्ये म्हणजे काय, एकदम खाली इथे काय आलेलं आहे, इथे प्लॅसेंटा आलेला आहे. ह्याच्यामध्ये टाइप्स असतं बरं का, किती टाइप असणार आहे ह्याच्यामध्ये टाइप्स बघायला गेलं तर, प्लॅसेंटा प्रिव्हिया
प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये किती प्रकार आहेत? 4 प्रकार असणार आहे. टाइप्स ऑफ, इथे टाइप्स ऑफ लिहू आपण. टाइप्स ऑफ प्लॅसेंटा, टाइप्स ऑफ प्लॅसेंटा प्रिव्हिया. कसे ते पण अकॉर्डिंग टू ओएस कवरिंग. ओएस कवरिंग म्हणजे जे आपलं ओएस सर्व्हिक्स असतो त्याच्यामध्ये कव्हर झालेलं असतं प्लॅसेंटा. ओके, ही कोणी दिलेलं आहे? गिवन बाय कोणी? ब्राउने. ओके, लक्षात ठेवा, विचारात नाहीये. ओके, चला टाइप्स बघायचे. पहिला, हे दुसरा, आणि तिसरा, आणि चौथा, असे इथे 4 टाइप्स असणार आहे. ओके, फक्त आपण नाव बघून घेऊया. लॅटरल किंवा आपण पहिल्याला काय म्हणणार आहे? लो लेईंग. डायग्राम दाखवतो बरं का तुम्हाला ह्याची. आणि त्याच्या नंतर असणार आहे कुठली? ही मार्जिनल. दुसरी असणार आहे मार्जिनल, म्हणजे काय? ओएसच्या थोडे साईडला आलेलं असतं. हे झालं लॅटरल. लॅटरल म्हणजे एकदम कडेला असणार. मार्जिनल म्हणजे ओएसच्या नियर. हे झालं मार्जिनल. त्याच्यानंतर इनकम्प्लीट म्हणजे अर्धा कव्हर झालेला आहे. इनकम्प्लीट आपण अजून काय म्हणू शकतो? पार्शल म्हणू शकतो बरं का. अजून शेवटचं काय असणार आहे? आता इनकम्प्लीट म्हणल्यावर शेवटचं असणार आहे कम्प्लीट. हे सगळं ओएस कव्हरिंग वरती आहे बरं का. इथे वरतीच लिहिलेलं आहे बरं का मी. अकॉर्डिंग टू ओएस कव्हरिंग असे आपले प्रकार असणार आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं? पार्शल प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे ही तिसरी प्रकारला आपल्याला बघायचं आहे. थर्ड कुठली? बाकीच्या नंतर आपण बघूया. हे तिसरे प्रकार कुठले? पार्शल किंवा इनकम्प्लीट. इनकम्प्लीट प्लॅसेंटा प्रिव्हिया. इनकम्प्लीट प्लॅसेंटा प्रिव्हिया. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? जे प्लॅसेंटा कव्हर असणार आहे. प्लॅसेंटा कव्हर द कुठली? सर्विक्स ऑफ, सर्विक्स कम्प्लीट लिहू. सर्विक्स ओस कसे असणार आहे? ओनली इन अ क्लोज कंडिशनमध्ये. क्लोज कंडिशनमध्ये असणार आहे. क्लोज्ड कंडिशनमध्ये. डायग्राम दाखवलं की तुम्हाला लक्षात येणार. ओके, मग ह्याच्यामध्ये ह्या टाइममध्ये तो नॉर्मली वजनल डिलिव्हरी होणे खूप अवघड असणार आहे. सो नॉर्मल वजनल डिलिव्हरी होणे खूप अवघड असणार आहे बरं का. ओके, वजनल डिलिव्हरी कसं असणार आहे? अनसेफ असणार आहे. सेफ असणार आहे का? नाही, कारण पहिलं यायला पाहिजे होतं बच्चू, इथे आले प्लासेंटा. एवढं लक्षात घेतलं तरी खूप हे असणार आहे. त्याच्यामध्ये रिस्क ऑफ कशाची? सिव्हिअर ब्लिडिंगची खूप रिस्क असणार आहे. सिव्हिअर ब्लिडिंगची, म्हणून आपल्याला ही अनसेफ असणार आहे. मग आपल्याला मॅनेजमेंटमध्ये काय करावं लागेल? त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये डेफिनेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये पण कुठले? डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट काय करावं लागेल? आपल्याला इथं करावं लागेल सिझेरियन सेक्शन. आपल्याला त्याशिवाय दुसरा ऑप्शन नसणार आहे. कशामध्ये? इनकम्प्लीट प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये. चला काय म्हणते बघा. प्लॅसेंटा प्रिव्हिया आपण बघितलं. हे टाइप्स दोनच दिले का? टाइप्स. ओके, हे जाऊ द्या. हे झालं क्लिनिकल फीचर्स. मदर सिव्हिअर हेमरेज होऊ शकतं, शॉक, एनेमिया, पोस्टपार्टम. हे झालं पीपीएच होऊ शकतो, आणि फिटल माल प्रेझेंटेशन असू शकतं. त्याच्यामध्ये कुठले? ब्रिच आणि ट्रान्सफर दिलेले, आणि इन्फेक्शन. नो अब्डोमिनल पेन. ओके, पेन सगळ्याचं अब्रप्शन. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अल्ट्रासाउंड. हे झालं त्याच्याबद्दल. एवढी आपल्याला ह्याचं नको. चला, हे काय? टाइप्स. पहिला, दुसरा, आणि हे तिसरा, आणि हे कुठली? चौथा. बघा, लो लेइंग प्लॅसेंटा. प्लॅसेंटा कुठं आहे? इथं दिसतंय बघा. जे मी कलरिंग करतो ब्लॅकने. ओके, ही इथं आहे काय? प्लॅसेंटा. सर्विक्स ओस कुठं आहे? इथं आहे. ओके, म्हणजे अजून थोडी लांब आहे हे सर्विक्स ओस. हे सर्वाइकल ओस आहे बरं काय. त्याच्यामधनं लांब आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? लो लेइंग प्लॅसेंटा. आता मार्जिनल म्हणजे इथं जवळच आलेलं आहे. कुठली? मार्जिनल प्लॅसेंटामध्ये. आता इनकम्प्लीट बघा, पार्शियल प्रिव्हिया किंवा इनकम्प्लीटला काय म्हणतो आपण? बघा, इथं सर्वाइकल ओसमध्ये फक्त थोडी राहिलेले, म्हणजे अर्धा ही कम्प्लिटली म्हणजे काय? पार्शियली कव्हर केलेलं आहे प्लॅसेंटा सर्वाइकल ओसवरती. म्हणजे कुठले? आपलं लोअर इन सेगमेंटमध्ये. आणि शेवटचं कुठले? कम्प्लीट हे काय? प्रेव्हिया. मग आता बच्चू येऊ शकत नाहीये. मग आता बघा, आता आपल्याला होतं कुठली होतं क्वेश्चनमध्ये? पार्शल होता. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटते का? म्हणजे बच्चू नॉर्मल डिलिव्हरी होईल असं वाटतंय? नाही, ह्याच्यामध्ये खूप रिस्क असतो. म्हणजे काय? ही अनसेफ आहे. मग आपल्याला डेफिनेटिव्ह मॅनेजमेंटसाठी जावं लागेल. कुठे? ही आपल्याला जावं लागेल सिझेरियन सेक्शनसाठी. ओके, चला. मग आपलं क्वेश्चनमध्ये काय काय म्हटलेलं बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? सिझेरियन सेक्शन दिलेलं आहे. पहिलेच दिलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे? आपलं हे डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट असणार आहे बरं का. डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट असणार आहे पार्शियल प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये. मग आपलं उत्तर हे एकदम बरोबर असणार आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन. बघा, इन केस ऑफ वेळी ड्युरिंग डिलिव्हरी किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये वगैरे खूप ब्लीड झाले तर आपल्याला नीड आहे कशाची? ब्लड ट्रान्सफ्युजनची. मग असं नाही की आपण मॅनेजमेंट आहे बरं का. ही मॅनेजमेंट असणार आहे. हे रिस्क असेल तर आपण ही ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे करू शकतो. आणि हे काय? डीएनसी ही पण नसणार आहे. आणि कम्प्लीट बेड रेस्ट बरं का, ही पण नसणार आहे. ओके, हे म्हणजे कम्प्लीट आपण दिल्यावर काय वाटते? हे कन्झर्वेटिव्ह किंवा अजून काय म्हणू शकतो? टेम्पररी मॅनेजमेंट झाला आहे. ओके, मग आपल्याला द्यायचं होतं ते डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट. ही असणार आहे कुठली? सिझेरियन सेक्शन ही असणार आहे. ओके, मग आपली पहिलं ऑप्शनचे उत्तर दिले ते सिझेरियन सेक्शन हे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग आता जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. त्याच्या अगोदर काय म्हणलं बघा, हे
DMR 2023चे बरं का, हे पेपर अनालिसिस ऑलरेडी केलेलं आहे मराठीमध्ये, हे तुम्ही बघू शकता. ओके, सगळे शिफ्टमधलं बरं का, 3 दिवस 2 दिवसमध्ये 3 शिफ्ट, म्हणजे टोटल 6 शिफ्टमध्ये एक्झाम चालते DMR ते. आणि DHSचा 2023चा हे पण पेपर अनालिसिस, त्याच्यासोबत आपले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, हे सगळे तिन्ही पेपर 2023 मध्ये झालेले. सर्वांचे काय झालेले पेपर अनालिसिस ऑलरेडी झालेले, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकते. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा, TIA बद्दल आहे, म्हणजे काय, ट्रान्सिएंट इच्छेमिक अटॅक, म्हणजे काय, एकदम सडनली होणार आहे. हे काय झाले, अ सडन एपिसोड ऑफ अ फोकल. ओके, फोकल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एका साईडला, म्हणजे हे अटॅक झाल्यावर एका साईडला आपल्याला एकदम पेशंटला अनकॉन्शियस होतो, राईट साईडचं विकनेस असतो, किंवा नमनेस, टिंगलिंग, अटॅक्झिया, म्हणजे चालताना थोडं डिफिकल्टी होणे, हे सगळं ह्याच्यामध्ये येणार आहे. ओके, हे कसं असणार आहे, हे रिव्हर्सेबल आहे बरं का, म्हणजे असं नाही की एकदा झटका बसला की परमनंट असणार नाही. हे ज्यावेळी परत काय होणार आहे, रिव्हर्सेबल असणार आहे. रिव्हर्सेबल न्यूरोलॉजिकल डेफिसिट अँड द लास्ट फॉर अ पिरियड ऑफ. ओके, यांनी काय म्हणता लास्ट कधीपर्यंत असू शकतो, लेस दॅन 1 मिनिट, लेस दॅन 24 अवर्स, मोर दॅन 24 अवर्स, मोर दॅन 48 अवर्स. असं आपल्याला काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेलं आहे. मग आपल्याला थोडक्यात बघावं लागेल कशाची, ट्रान्सिएंट इच्छेमिक अटॅक बद्दल बरं का. ट्रान्सिएंट इच्छेमिक अटॅक, ट्रान्सिएंट इच्छेमिक अटॅक ही काय असणार आहे, ही फुल फॉर्म पण लिहू का, ट्रान्सिएंट ट्रान्सिएंट इच्छेमिक. इच्छेमिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, ब्लड सप्लाय काहीच नाही इथे. ओके, म्हणजे आपलं जे सप्लाय आहे त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेज होणार, आणि आपलं ब्रेनला जेवढं पाहिजे होतं ऑक्सिजन किंवा त्याची जे रिक्वायरमेंट आहे जे भेटणार आहे, म्हणून काय होणार, ही इच्छेमिक अटॅक होणार आहे. ओके, याला आपण काय म्हणू शकतो, सडन सडन एपिसोड ऑफ, काय म्हणू शकतो, सडन एपिसोड ऑफ अ फोकल. फोकल म्हणजे मी जसं म्हटलं, काय म्हणू शकतो आपण, वन साइड. ओके, ही काय असणार आहे, न्यूरोलॉजिकल बरं का, न्यूरोलॉजिकल डेफिसिट इथे दिसणार आहे. न्यूरोलॉजिकल डेफिसिट कॅन बाय टेम्पोररी, कसं असणार आहे, टेम्पोररी असणार आहे, परमनंट असणार आहे का, नाही, म्हणजे काय, इरिव्हर्सेबल आहे. ओके, रिडक्शन ऑफ ब्लड फ्लो, म्हणजे जे ब्रेनला पाहिजे होतं जे ब्लड फ्लो. ओके, ब्लड फ्लो काय होणार आहे टू द ब्रेन, ही कम्प्लिटली काय होणार आहे, रिव्हर्सेबल, टू द कम्प्लिटली रिव्हर्सेबल असणार आहे, रिव्हर्सेबल. ओके, एवढं लक्षात आलं. मग ह्याची जे टाइम ड्युरेशन आहे, म्हणजे कितीपर्यंत असणार आहे, टाइम ड्युरेशन असणार आहे सिम्टम्स. ओके, ज्यावेळी ब्लडमध्ये मग काय म्हणू शकतो, जे आर्टरी वगैरे आहे ज्याच्यामध्ये काही ब्लॉकेज वगैरे झालेलं आहे बाबा, आणि ब्रेनला आपलं ब्लड सप्लाय नसेल, तर ही ज्यावेळी कंडिशन येणार आहे, आणि ज्यावेळी परत जे ब्लड सप्लाय होतं ज्यावेळी ऑटोमॅटिकली ही काय होणार आहे, रिव्हर्सेबल, म्हणजे काय, रिलीव्ह होऊन जाणार आहे. सिम्टम्स काय म्हणू शकतो आपण, सिम्टम्स लेस दॅन 24 अवर्समध्ये. ओके, 24 अवर्समध्ये काय होतंय, आता समजा मोस्ट DIs, ओके, हे लास्ट कधी 5 ते 60 मिनिटमध्ये कव्हर होऊन जाते. ओके, तरी पण आपल्याला हे 60 मिनिट आहे बरं का, सॉरी परत एकदा येतो, कन्फ्युजन नको, 5 ते 60 मिनिट ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जाते. ओके, एवढं झालं. हां, अजून काय म्हणायचं होतं मला, जे वेळी ब्लड सप्लाय होते काय म्हणू शकतो आपण, ऑकर ड्यू टू टेम्पोररी. कशामुळे होते, ऑकर ड्यू टू टेम्पोररी, म्हणजे काय, टेम्पोररी इन अ ब्रेन ब्लड वेसल, ब्रेन ब्लड वेसलमध्ये ही ब्लॉकेज वगैरे होणार आहे. ऑकर ड्यू टू टेम्पोररी ब्लॉकेज, ब्लॉकेज नाही लिहिलं का, टेम्पोररी ब्लॉकेज लिहून घ्या बरं का, हेच इम्पॉर्टंट वर्क आहे. ओके, ब्लॉकेज इन कुठे, ब्रेन ब्लड वेसल्समध्ये होणार आहे, ज्यावेळी आपल्याला ही दिसणार आहे. ओके, क्लिनिकली काय असू शकतो ह्याच्यामध्ये, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणा, ॲथेरोस्क्लेरोसिस. ओके, जे आपलं ब्लड ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्समध्ये इथे काय होणार आहे, हार्डनिंग होणार आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. त्याच्यानंतर स्मॉल ब्लड क्लॉट असू शकतो. ओके, म्हणजे काय, एम्बोलसच म्हणतो ना आपण याला. ओके, त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, कॉर्टिकोस्टेरॉइड हे झालं. आणि अजून काय, आर्टेरियल फिब्रेशन, आर्टेरियल फिब्रेशन वगैरे त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतं. ओके, ज्यावेळी हे राहिले का, ब्लड सप्लाय ज्यावेळी भेटणार, हे सगळं एकदम बंद होऊन जाणार. ओके, रिटर्न क्विकली रिटर्न झालं तर हे जे सिम्टम्स अँड जे आहेत ते कसं होणार, डिसअपिअर होणार. म्हणजे जे सिम्टम्स दिसत होते, अटॅक मी सगळं म्हटलं तुम्हाला, कुठली फेशियल ड्रॉप म्हणा, ते राईट साईड किंवा लेफ्ट साईडचं विकनेस म्हणा, आणि टिंगलिंग म्हणा, नमनेस आणि अटॅक्झिया, हे सगळं काय एकदम डिसअपिअर होणार आहे. ओके, चला स्लाइड आहे का आपल्याकडे, बघा काय म्हणते, ट्रान्सिएंट इच्छेमिक अटॅक, मिनी स्ट्रोक आपण म्हणतो, टेम्पोररी रिडक्शन इन ब्लड फ्लो टू द ब्रेन, सिम्टम्स लेवल विदिन अ मिनिट टू आवरमध्ये हे होत आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, फेस ड्रॉपिंग, आर्म विकनेस, स्पीच बघा, बोलताना पण ट्रबल होऊ शकतो, एकदा पेशंटमध्ये होतात बरं का. आणि टाइम टू कॉल, हे पेशंटला कॉल करायचं आहे, सॉरी ॲम्ब्युलन्सला. अदर सिम्टम्स, विजन लॉस, डिजिनेस, सिव्हिअर अटॅक, हे नमनेस, टिंगलिंग होतं. आणि हे काय असणार आहे, इथे हे दिलेलं आहे बरं का, रिस्क ऑफ अ स्ट्रोक इन द फर्स्ट 24 रिस्क म्हटलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर जाणार आहे 24 तास बरं का.
कुठली? रिव्हर्सेबल न्यूरोलॉजिकल डेफिशियन्सी अँड द लास्ट फॉर द पिरियड ऑफ लेस दॅन 1 मिनिटमध्ये का नाही, लेस दॅन 24 आवर्स, हे मोर दॅन 24 आवर्स, हे मोर दॅन 28, हे पण असणार आहे. इथं लेस दॅन आणि मोर दॅन दिलेले आहे. मग आपलं सिम्टम्स कसं होतं, लेस दॅन 24 आवर्स होता. मग आपलं उत्तर जे बी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे कसे, लेस दॅन, बरं का, लेस दॅन 24 आवर्स ही आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला कुठली? बी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. आता जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे. ओके, बद्दल आपण मला वाटतं DMER जे पेपर अनालिसिसमध्ये एकदा बघितलेलं आहे. ओके, आलेलं क्वेश्चन आहे बरं का. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते, बॉडी नाही बरं का, ब्लडी स्टिकी डिस्चार्ज फ्रॉम द वजना इज अ नोन ॲज. बघा काय म्हणते, ब्लडी आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये ब्लड आहे आणि स्टिकी पण आहे, डिस्चार्ज होते फ्रॉम द वजना इज नोन ॲज. ह्याला आपण काय म्हणतो बघा. साईन कुठे कुठे दिलेले आहे, हेगर साईन दिलेले आहे, गोडल साईन दिलेले आहे आणि ओसेंटर साईन दिलेले आहे आणि शो दिलेले आहे. बघ आपण एक बघूया. पहिलं कुठलं, हेगर साईन. हेगर साईन आपण बघूया, त्याच्याबद्दल अगोदर आपण बघूया. हेगर साईन ही कधी होतो, हेगर साईन कधी दिसणार आहे आपल्याला, ही दिसणार आहे 6 to 10 वीकमध्ये, 6 ते 10 वीक ऑफ प्रेग्नन्सीमध्ये बरं का. ओके, याच्यामध्ये काय होणार आहे, सॉफ्टनिंग होणार आहे. सॉफ्टनिंग ऑफ इस्थमस, सॉफ्टनिंग ऑफ द इस्थमस, सॉफ्टनिंग होणार आहे. म्हणजे इस्थमस मध्ये कुठे आहे, लोअर युटरिन सेगमेंट, लोअर युटरिन सेगमेंट काय होणार आहे, इथे सॉफ्टनिंग होणार आहे. ओके, लोअर युटरिन सेगमेंटमध्ये कुठली लोअर युटरिन सेगमेंट इथे लिहिलेलं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे कुठली म्हणू शकतो आपण, सॉफ्ट म्हणू शकतो आणि एम्प्टी म्हणू शकतो आणि कंप्रेसेबल. हे झालं लोअर सेगमेंट बद्दल. ओके, ज्यावेळी एक्झामिनर, इथे डायग्राम आहे तुम्हाला दाखवतं, तर एक्झामिनर ज्यावेळी एक्झाम करतो, तर एक्झामिनर काय होतं, त्याचा थंब आणि त्याचा फिंगर एकदम अप्रोच होतो बरं का. फिंगर अँड कसं होणार आहे, अप्रोच होणार आहे, अप्रोच टू इच अदर अप्रोच होणार आहे. मग इंडिकेट काय करतो बाबा, ही जे इम्प्लांटेशन आहे हे कसं आहे, एकदम नॉर्मल असणार आहे. इंडिकेशन काय, नॉर्मल इम्प्लांटेशन आहे म्हणून इंडिकेशन करतो, नॉर्मल इम्प्लांटेशन. म्हणजे काय, आपल्याला खाली भेटलं नाहीये काय, जे आपलं प्लासेंटा, म्हणून काय आपल्याला काय समजून घ्यायचं, जे इम्प्लांटेशन पाहिजे, जे व्हायला पाहिजे होतं. ओके, जे वरती झालेलं आहे म्हणून समजून घ्यायचं. ओके, बघा हे ग्रसन काय म्हणते बघा, सॉफ्टनिंग ऑफ द युटराइन इस्थमस इन द अर्ली प्रेग्नन्सीमध्ये इथे झालं युटरस आणि एनलार्ज द अर्ली प्रेग्नन्सी, हे झालं सॉफ्टनिंग ऑफ द इस्थमस. बघा हे सॉफ्टनिंग होतं, ह्याला आपण हेगर साइन म्हणतो. हे झालं ब्लॅडर. इथे काय म्हटलेलं आहे, इंटरनल. बघा एक्झामिनेशन कसं करायला, सॉरी इथे चुकलं, इथे बघा, इथे हे एक्झाम बघून घ्या. सॉफ्टनिंग ऑफ द इस्थमस असं टच केलेलं, म्हणजे पेशंटचं एक्झामिनरचं जे थंब आणि फिंगर कसं होणार आहे, ते अप्रोच होणार आहे. म्हणून आपल्याला काय, खाली प्लॅसेंटा भेटणार नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ असं होणार बाबा की इम्प्लांटेशन वरती झालेलं आहे. ओके, लक्षात आलं. सॉफ्टनिंग ऑफ द लोअर युटरन सेगमेंट झालं, एरिया बिटवीन द सर्विक्स आणि युटरस फ्रीली इझिली कंप्रेस बिटवीन द एक्झामिन फिंगर्स. ओके, हे झालं कशाबद्दल, हेगार साईन बद्दल. ओके, अजून काय राहिला त्याच्यामध्ये जे म्युकस प्लग आहे बरं का, कशामध्ये, हेगार साईन मध्ये जे म्युकस प्लग, इथे म्युकस प्लग प्रेझेंट असतो. म्युकस प्लग काय असतो, प्रेझेंट असतो कशामध्ये, इन बिटवीन बॉडी अँड सर्विक्समध्ये. ओके, बॉडी आणि सर्विक्समध्ये इथे काय होणार आहे, कुठे गेलं, इथं प्लग तयार होणार आहे. कुठली, म्युकस प्लग. ओके, हे काय करतो, हेल्प टू प्रिव्हेंट करतो. काय प्रिव्हेंट करतो, फिटस प्रेशर जे खाली येणार आहे बच्चू, त्याचे काय, हेल्प टू प्रिव्हेंट द फिटस प्रेशर, काय, डायरेक्ट टू द सर्विक्स. ओके, लक्षात आलं का. आता समजा हे सर्विक्स, समजा ओके, ही बच्चू येणार आहे, समजा हे इथं काय होणार, हे इस्थमसने काय करणार, इथे म्युकस प्लग तयार करणार. हे काय प्रिव्हेंट करतो, जे डायरेक्ट प्रेशर पडणार आहे सर्विक्स वरती, ज्याला काय करणार, प्रिव्हेंट करणार आहे, हे म्युकस प्लग झालं बरं का. ड्युरिंग लेबरमध्ये काय होणार, ड्युरिंग लेबर, ज्यावेळी लेबर होणार आहे, म्हणजे नॉर्मल लेबर होतो, ज्यावेळी हे काय करतो, रिलीज होणार आहे. काय होतं, रिलीज होणार आहे, रिलीज ऑफ द म्युकस प्लग. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, शो म्हणणार आहे. ओके, SHOW शो बरं का, ह्यालाच आपण शो म्हणणार आहे. ओके, लक्षात आलं. जे ह्याच्यामध्ये प्रेझेंट बिटवीन द बॉडी आणि सर्विक्समध्ये हे काय होणार आहे, म्युकस प्लग तयार होणार आहे अशा पद्धतीचे. जे काय करतो, प्रिव्हेंट करतो, जे बच्चू डायरेक्ट ह्याच्यावरती येणार आहे सर्विक्सकडे, ज्यावेळी ह्याचं प्रेशर म्हणजे काय, प्रिव्हेंट करण्यासाठी ही बनतो. आणि ड्युरिंग द लेबर हे सगळं जे म्युकस प्लग होते, जे रिलीज होते त्यालाच जे डिस्चार्ज आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, रिलीज ऑफ द म्युकस प्लग आहे. हे नोन आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे, शो म्हणणार आहे.
ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. चला नेक्स्ट काय, कुठले हेगर साइन आपण जस्ट बघितलं. त्याच्यानंतर आहे गोडेल साइन. कुठली साइन? गोडेल साइन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, मला वाटते आपल्याकडे स्लाइड आहे, गेला स्लाइड. हां, गोडेल साइन ही कधी होणार आहे? ही होणार आहे 6 वीकमध्ये बरं का. एक्झॅक्ट कधी, इथे 6 ते 8 दिलेले आहे, पण 6 वीक ही तुम्ही नोट करून घ्या. 6 वीकमध्ये होणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, सॉफ्टनिंग ऑफ द काय सर्विक्स, सॉफ्टनिंग ऑफ सर्विक्स. त्याच्यामध्ये सॉफ्टनिंग होणार आहे सर्विक्स. ओके, कसे बघा, रिलेटेड टू इथे पुढे लिहू. ओके, रिलेटेड टू कसे, इन्क्रीज द सर्वायकल, टू इन्क्रीज द सर्वायकल म्युकस प्रोडक्शनमुळे ही होणार आहे. ओके, बघा हे कसं चेंज होताना, कन्सिस्टन्सी कसं चेंज होणार आहे, कन्सिस्टन्सी इथे कुठे दिले का, ओके हां इथे दिलेले. चला बघूया. गोडल साइन काय, सॉफ्टनिंग ऑफ द सर्वाइकल पोर्शन ऑफ द युटरस ड्युरिंग द प्रेग्नन्सी झालं. फर्स्ट ऑब्झर्व बिटवीन द 6 to 8 वीक. 6 वीक तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. आणि सिग्निफिकेशन काय, अँड अर्ली साइन ऑफ द प्रेग्नन्सी इंडिकेट द वॅस्क्युलरिटी एकदम बरोबर, आणि वॅसोकंगेशन आणि हॉर्मोनल चेंजेस होते. व्हॉट इज इट, नॉन प्रेग्नेंटल. हां बघा इथे दिलेलं आहे नॉन प्रेग्नेंट फिल्म. ओके, सर्विक्स कसं असणार आहे, ज्यावेळी जे आपण फॉर्म लाईक अ टिप ऑफ द नोज. आता तुम्ही टच करून काय असं असणार आहे नॉर्मलमध्ये. इन प्रेग्नन्सीमध्ये कसं असणार आहे, सॉफ्ट सर्विक्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये कसं असणार आहे, सॉफ्ट लाईक अ लिप, म्हणजे तुम्ही फील करू शकता हार्डनेस आणि सॉफ्ट. हे कुठली तरी सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव लक्षात येईना. ओके, त्यांनी हे शोध काढून लावले. ओके, नॉन प्रेग्नेंट फिल्म सर्विक्स. ओके, सॉफ्ट सर्विक्स असेल तर ड्युरिंग प्रेग्नन्सी, एवढं की आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी पण मदत होतो. व्हॉट इज इट, सॉफ्टनिंग ऑफ द सर्विक्स, हे आपण बघितलं, हे झालं. आणि हाऊ टू रिमेंबर द गोडल साइन. गोडल साइन काय, गुड सॉफ्ट साइन बरं का. आणि सर्विक्स सॉफ्ट ड्यू टू सॉफ्टनिंग, काय सॉफ्ट ड्यू टू सॉफ्टनिंग. ओके, चला हे झालं आपलं गोडल साइन बद्दल, एवढीच बस. चला नेक्स्ट कुठली आहे, ओसी अंडर. ओके, ओसी अंडर साइन. ओसी अंडर साइन बघा, ओसी अंडर साइन काय म्हणते, इन्क्रीज द पल्सेशन बरं का. इन्क्रीज द पल्सेशन फेल्ट इन द फॉर्निक्समध्ये बरं का. असं फ्लेक्झन झालेलं असतं. ओके, जे आपलं युट्रस तिथे काय झालेलं असते, काय फॉर्निक्स इथं काय हेल्ड इन द वजन इन द अर्ली प्रेग्नन्सीमध्ये. बघा इथं झालं युट्रस, इथं अर्ली, इथं सर्विक्स आहे, इथं वजन आहे, आणि फॉर्मेट आहे. इन्क्रीज द पल्सेशन. ओके, इथे इन्क्रीज पल्सेशन. आता इथं फ्लेक्झन झालेलं आहे बरं का. इथे काय होणार आहे, इथे तयार होणार आहे इन्क्रीज द पल्सेशन. ओके, इन्क्रीज द ब्लड फ्लो कॉज द कंगेस्टेड. इथे कंगेस्ट होणार आहे, आणि पल्सिंग द ब्लड वेसल्स फेल्ट थ्रू द वेजेना फॉर्निक्स. ओके, हे झालं. हे काय पल्सेशन फेल्ट इन द फॉर्निक्स झालं, इन्क्रीज हे दिलेलं आहे का. ओके, अजून काय म्हणू शकतो, ओ सेंटरमध्ये पल्सेशन इन द फॉर्निक्स, एवढे लक्षात ठेवलं तरी बस. अरे आलंच नाही. ओ सेंटरमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ओ सेंटरमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हे असणार आहे 8 वीकमध्ये होणार आहे. ओके, पल्सेशन इन द फॉर्निक्स. रिलेटेड टू कसे, रिलेटेड टू लोकल वॅस्क्युलर ब्लड कंगेशन होते. ओके, म्हणून इथे काय होणार आहे, फॉर्निक्स पल्सेशन होणार आहे. ओके, कसं होणार आहे, फॉर्निक्स. ओके, ओके, आणि डेव्हलप इंटू द वेजाइना. हे झालं. आणि रिलेटेड टू युटराइन फ्लेक्झन. ओके, हे झालं फॉर्निक्स बद्दल बघा. एवढे लक्षात ठेवा. ओ सेंटरमध्ये काय पल्सेशन ऑफ द फॉर्निक्स, एवढेच विचारले जास्त वेळा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तेव्हा ही तर इम्पॉर्टंट आहे. 8 वीक आणि फॉर्निक्स, हे पल्सेशन इन द फॉर्निक्स, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे झालं ओ सेंटरबद्दल. आता राहिलं कुठला, शो. ओके, रिलीज ऑफ द म्युकस प्लग, ह्यालाच आपण काय म्हणतो, बॉडी शोला, म्हणजे ब्लडी शोला हेच शो आहे बरं का. व्हॉट इज इट, म्युकस प्लग इज लाईकली थिक की जेली लाईक म्युकस असणार आहे. मी ऑलरेडी सांगितले, जे ड्युरिंग लेबरमध्ये हे काय होणार आहे, रिलीज होणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, शो आपण म्हणणार आहे. ओके, चला मग आपलं उत्तर काय भेटणार आहे, चला आपण बघूया. ब्लडी स्टिकी टीचर फ्रॉम द वेजन इज नोन एज. ओके, हेगर साइन होते काय, त्या नाही. गुडल्स नाही, ओ सेंटर पण नाही. मग आपलं उत्तर असणार आहे शो. त्यावेळी ड्युरिंग लेबरमध्ये जे म्युकस प्लग झालेले जेच रिलीज होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लडी स्टिकी असणार आहे, पण यालाच आपण काय म्हणतो, शो म्हणतो. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे, काय म्हणते आपण बघूया. चला चला चला, काय विचारले, फुल फॉर्म ऑफ द IDD, इंडियन डिमांड ड्राफ्ट आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर, आयोडीन डिसऑर्डर डेफिशियन्सीज. आणि हे काय म्हटलेलं आहे, इंडियन ड्राफ्ट ऑफ डिमांड बरं का. इथं अजून एक काय म्हणू शकतो आपलं, इथं फक्त काय विचारलंय त्यांनी, फुलफॉर्म विचारलंय. ओके, ह्याच्यामधलंच आपल्याला उत्तर द्यायचं आहे बरं का. अजून एक येते, कुठले म्हणतो तुम्हाला मी, जे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी बरं का, त्याचं नाव बदलून आता इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी झालेलं आहे. ओके, कुठले, मेंटल रिटायरेशन आपण अगोदर म्हणायचं, पण आता जे गुन्हा आहे म्हणणे, आता काय म्हणायचं आहे, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. आता काय म्हटलेलं ऑप्शन उत्तर ते नाही आहे, मग आपलं उत्तर ते नसणार आहे का. इंडियन डिमांड ड्राफ्ट आहे का, नाही. हे काय म्हटलेलं आहे, आयोडीन
डेफिशियन्सी डिसऑर्डर असू शकतो, आयोडीन डिसऑर्डर आहे, इंडियन ड्राफ्ट डिमांड, ओके, इकडचं तिकडे गेलेलं आहे, हे पण नसणार आहे. आणि आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर, राईट, आयडीटी. ओके, आयडीटी म्हणजे काय, इथे दिलेले आहे आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर ही असणार आहे बरं का. म्हणजे काय, जे पेशंटला बरं का आपल्याला आयोडीन नीड आहे बरं का, आयोडीन इज अ नीडेड, आपल्याला गरज आहे, नीडेड कशासाठी, ते आपलं थायरॉइड हार्मोन बनवण्यासाठी, थायरॉइड हार्मोन बनवण्यासाठी किंवा आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी ही लागते बरं का. कुठली कुठली, T3 आणि T4 आणि काय, आयोडो हेरोमाइन. हे T3 आणि T4 ही आपल्याला लागणार आहे. ओके, कशासाठी लागते बरं का, हे पण लक्षात ठेवा. एसेन्शियल फॉर, ओके, कशासाठी लागणार आहे, आपलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. आणि इम्पॉर्टंट काय, ब्रेन डेव्हलपमेंट, ते पण एस्पेशली ब्रेन डेव्हलपमेंट, ते पण एस्पेशली कशामध्ये, फिटस आणि चिल्ड्रनमध्ये खूप गरज असणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, नॉर्मल मेटाबॉलिझमसाठी पण लागते, मेटाबॉलिझम. ओके, एवढी लक्षात ठेवा. कशाचं झालं, हे आयोडीन डेफिशियन्सी झालं. मग आपलं उत्तर कुठली, दुसरे उत्तर एकदम बरोबर आहे. तुम्ही म्हणता एवढी इझी क्वेश्चन सर, ओके, हे ऑलरेडी विचारलेले क्वेश्चन आहे बरं का, म्हणून आणलो तुम्हाला. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते बघा, रेक्टल एक्झामिनेशन. कशाचे, रेक्टल एक्झामिनेशन इज डन बाय व्हिच इन्स्ट्रुमेंट. बघा खाली दिलेले कुठले इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण काय करणार, त्याच्याने रेक्टल एक्झामिनेशन करणार आहेत. बघा एक 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 दाखवतो तुम्हाला. ही काय असणार आहे, ही असणार आहे प्रॉक्टोस्कोप. हे काय, हे असणार आहे प्रॉक्टोस्कोप. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, प्रॉक्टोस्कोप मध्ये आपण काय करतो, ही यूज टू एक्झामिन द रेक्टम आणि एनल कॅनल एक्झामिन करण्यासाठी, सॉरी काय, एनल आणि कॅनल एक्झामिन करण्यासाठी ही प्रॉक्टोस्कोप आपण यूज करणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर वेजानास्कोप, वेजाना, ओके, हे स्पेक्युलम झालं. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वेजाना एक्झामिन करणार आहे ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, वजायना एक्झामिन द वजाना. आता तिसरी कुठले, रेक्टोस्कोप. ओके, कुठले, ही रेक्टोस्कोप आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण रेक्टम चेक करणार आहे. ते कसं असणार आहे बरं का, रेक्टम झालं. ही कसं असणार, डीपर दॅन बरं का, डीपर दॅन कशाने, ही आपलं प्रॉक्टोस्कोप पेक्षा. ओके, तुम्हाला इथं साईज अनुसारच कळलं असेल, ते थोडे डीप आहे बरं का प्रॉक्टोस्कोप पेक्षा. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर कुठले, शेवटचा कोलोनस्कोप ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. ओके, व्ह्यू फ्रॉम द कॅमेरा. ओके, स्कोप आपण टाकणार आहे लार्ज इंटेस्टाइन मध्ये बरं का, हे लार्ज इंटेस्टाइन मध्ये आपण टाकणार आहे. मग आपले आपण बघणार आहे, हे झालं कोलोनोस्कोप. काय म्हणू शकतो आपण ह्याला, कोलोनोस्कोप, होल कोलॉन, सॉरी, होल कोलॉन. आणि मॅक्झिमम आपण लार्ज इंटेस्टाइनच बघतो बरं का. आणि आपण वर्ण म्हणजे कुठले, आपलं अपर जिओस्कोपी केलं तर आपण डिओडेनम पर्यंत येतो. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं कोलोनस्कोपी बद्दल. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होते, आणि रेक्टल एक्झामिनेशन करायचं होतं. मग हे काय, कोलोनस्कोप ह्याच्यामध्ये कम्प्लीट हे येते, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टोस्कोप नाही. आणि हे काय, वेजनस्कोप हे पण नाही. मग आपली प्रॉक्टोस्कोप ही उत्तर एकदम बरोबर असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही असणार आहे प्रॉक्टोस्कोप. ओके, ही असणार आहे प्रॉक्टोस्कोप. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट इन्क्लुडेड. म्हणजे खाली दिलेलं आहे, नॉट आहे, नॉटला आपण मार्क करून ठेवूया. नॉट इन्क्लुडेड इन द मेडिकल हिस्ट्री ऑफ फॉर, बघा मेडिकल हिस्ट्री ऑफ अ वुमन फॉर द टोबॅक्टॉमी. बरं का, टोबॅक्टॉमी करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे हिस्ट्री दिलेलं आहे, मेडिकल हिस्ट्री आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामधले कुठली घ्यायचं नाहीये. म्हणजे काय, आपल्याला गरज नाहीये. म्हणजे काय, जे आपलं फॅमिली प्लॅनिंग किंवा ते टोबॅक्टॉमी बद्दल काही उपयोगाचं नाहीये. बघा, लास्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज अँड वाट आणि मेन्स्ट्रुएशन हिस्ट्री, इम्युनेशन स्टेटस फॉर द वुमन फॉर द हेपॅटायटिस आणि ऑब्स्टेटिक हिस्ट्री. बरं का, मग आपण बघूया. बघा पहिलं काय, ट्युबेक्टमी म्हणजे काय, ट्युबेक्टमी म्हणजे काय, मला वाटतं आपण खूप वेळा हे डिस्कशन झालेलं आहे. ओके, ही कसं असणार आहे, ही असणार आहे परमनेंट. ओके, कसं असणार आहे, परमनेंट फॅमिली प्लॅनिंग मेलसाठी असणार आहे का, नाही ते असणार आहे वुमनसाठी. ओके, ते झालं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे फॉलोअप इन ट्यूब आहे, जे फॉलोअप इन ट्यूब आहे, जे काय करणार आहे, आपण इथे कट करणार आहे, कट करून टाईट करणार आहे. टाय किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, ब्लॉक, त्याच्यामध्ये ब्लॉक करणार आहे. ओके, असं
इथे ब्लॉक करून टाकणार आहे. ओके, ह्याच्याने काय होतं, सो दॅट फार्म. ओके, तर काय करतो तिथं पोचू शकतो का, कॅनॉट मीट द ओहम, म्हणजे ओहमला मीट होऊ शकत नाही आणि इथे कन्झ्युम होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ही परमनंट फॅमिली प्लॅनिंग असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपल्याला काय करायचं आहे, मेन मुद्दा काय आहे, आपल्याला प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करायचं आहे. प्रेग्नन्सी प्रिव्हेंटेड. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर इंडिकेशन काय पाहिजे ट्युबेक्टॉमी करताना, बरं का, हे बाकीचं लक्षात राहू द्या, पण हे जे इम्पॉर्टंट आहे, जे कुठली त्याचे कम्प्लिटली म्हणजे काय कम्प्लीट फॅमिली असायला पाहिजे, कम्प्लीट फॅमिली प्लॅनिंग संपायला पाहिजे. आणि काय म्हणतो ॲटलिस्ट काय, एक बच्चू जिवंत पाहिजे, बरं का, वन लिव्हिंग चाइल्ड मस्ट बी प्रेझेंट. ओके, ट्युबेक्टॉमी करताना म्हणजे काय, हे परमनंट आहे. ओके, हे झालं. आणि कन्सेंट वगैरे हे नॉर्मल फंडा झाला. चला, काय काय म्हटलेलं आहे, पहिले आपण ट्युबेक्टॉमीबद्दल बघूया. बघा, ट्युबेक्टॉमीमध्ये काय, फिमेल स्टरलायझेशन आहे, परमनंट फॅमिली प्लॅनिंग मेथड आहे. फॉलोपियन ट्यूब्स आर कट आर ब्लॉक्ड आर टाईड सो दॅट द स्पर्म कॅन नॉट मीट द स्पर्म. एकदम बरोबर, नो प्रेग्नन्सी इथं दाखवलेलं आहे. ओके, टाईप्स कुठले मिनी लॅप ट्युबेक्टॉमी असणार आहे आणि लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी असणार आहे. हे झालं वेन इट डन. ओके, इंटरवल ट्युबेक्टॉमी आफ्टर द 6 वीक आणि पोस्टपार्टमध्ये 24 ते 48 तासामध्ये पण आपण करू शकतो. ड्युरिंग LHCS मध्ये पण, सी सेक्शनमध्ये पण करतात आणि पोस्ट अबॉर्शन इमिडिएटली करतात MTP नंतर. आणि एलिजिबिलिटी काय, प्रेग्नन्सी सस्पेक्टेड, बरं का, प्रेग्नन्सी नसायला पाहिजे हे करताना. ओके, आणि PID पेल्विक इन्फेक्शन, ठीक आहे. एलिजिबिलिटी हू कॅन टेक सेंट्रल. ओके, ठीक आहे, हू कॅन टेक द मॅरिड वुमन. ओके, मॅरिड वुमन विथ फॅमिली कंप्लीट पाहिजे. असं नाही की अनमॅरिड वुमनला तुम्ही मोटिवेट केलं कशासाठी, ट्युबेक्टॉमीसाठी, असं नाही व्हायला पाहिजे, बरं का. आणि मेंटली साऊंड म्हणजे मेंटली फिट पाहिजे. आणि गिव्हिंग द इन्फॉर्म कन्सर्ट युजली एज मोर दॅन 22 पेक्षा पाहिजे. ओके, नो ॲक्टिव्ह इन्फेक्शन ऑर सिव्हिअर इलनेस कॉन्ट्रॅक्टिव्ह काय, प्रेग्नन्सी सस्पेक्ट. ओके, प्रेग्नन्सी असेल तर करायचं नाही आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि डिसऑर्डर काय, परमनंट आहे, ते काय रिव्हर्सल डिफिकल्टी आहे. टू नॉट प्रोटेक्ट फ्रॉम द HIV सॉरी, आपलं कुठली सेक्शुअल ट्रान्समिशन डिसीज आणि HIV मधनं त्याला काही प्रोटेक्शन मिळत नाही आहे. हे कुठं भेटणार आहे, आपलं जे बॅरियर मेथडमध्ये, क्वांडम मेथड, ओके, म्हणजे क्वांडममध्ये भेटणार आहे. ओके, हे झालं. नर्सिंग केअर काय झालं, काउन्सिलिंग, कन्सेंट चेकलिस्ट हे झालं, ह्याच्याबद्दल मॉनिटर द वुंड केअर हे झालं. आणि इम्पॉर्टंट काय, यूज द कॉन्डम फॉर द STI प्रोडक्शन. हां, दिलेलं आहे. कम बॅक द फिवर गिवर असेल तर यायचं आहे. ओके, इन केस ऑफ इन्फेक्शन वगैरे असेल तर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच नाही दिलेलं आहे. ओके, बघा, आपणच मारूया इकडे. चला, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूड द मेडिकल हिस्ट्री. बघा, ह्याच्यामधलं जे मेडिकल हिस्ट्री आपल्याला काय काय पाहिजे, काय काय नाही पाहिजे. काय म्हणते, लास्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, ते कुठली मेथड यूज केलेलं आहे, बरं का, फॅमिली प्लॅनिंगमधलं जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बाबा, कोणती मेथड केलेलं आहे, विच मेथड. ओके, मग ते चांगलं वाटलं नाही का, म्हणजे त्याचा फेल्युअर रेट आहे का, हे सगळं आपल्याला म्हणजे एनी कम्प्लीट असेल तर आपल्याला विचारायचं आहे. ओके, ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण हे सगळं फॅमिली प्लॅनिंगमध्येच येणार आहे, म्हणजे ही आपल्याला गरज आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री, येस, ही पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण LMP बघणार, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल काय, हां, LMP आपण ह्याच्यामध्ये बघणार. आणि सायकल कसं आहे, रेग्युलर आहे का नाही, सायकल रेग्युलरिटी आपण चेक करणार. रेग्युलरिटी ही पण आपण बघणार. अजून काय म्हणू शकतो, युजली, आणि ब्लिडिंग कसं आहे, पेन कसं आहे, हे हिस्ट्री आपण घेणार. आणि एनी अबनॉर्मॅलिटी काय म्हणू शकतो, सायकलबद्दल काही अबनॉर्मॅलिटीज असेल तर हे पण आपण नोट करून घेणार, अबनॉर्मॅलिटी. ओके, हे झालं. त्याच्यानंतर चौथा कुठले, ऑब्स्टेटिक्स हिस्ट्री. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ऑब्स्टिकल हिस्ट्रीमध्ये आपण काय बघणार आहे, टोटल प्रेग्नन्सी किती झालं, म्हणजे किती टाइम प्रेग्नंट झालेले आहे, आणि लाईव्ह बर्थ किती आहे, लाईव्ह बर्थ किती झाले, आणि अबॉर्शन किती झाले. ओके, ही आपल्याला सगळं माहिती असायला पाहिजे, बरं का. अबॉर्शनमध्ये काही आपल्याला ही कसं रिप्रोडक्टिव्ह बद्दल आपल्याला कंप्लीट माहिती पाहिजे. झालं, लाईव्ह बर्थ, ऑपरेशन झालं. आणि एनी कॉम्प्लिकेशन होते का, एनी कॉम्प्लिकेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणा आणि डिलेव्हरीमध्ये. ओके, हे असेल तर आपल्याला हेच घ्यायचं आहे. ओके, आणि एकदम इम्पॉर्टंट काय, कंप्लीट फॅमिली आपल्याला बघायचं आहे. ओके, चला, मग ही तिसरी हे आपण बघितलं का. ओके, लास्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, हे पाहिजे आपल्याला. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री पण पाहिजे, ऑब्स्टिक हिस्ट्री पण पाहिजे. जे नाही पाहिजे ते कुठले, इम्युनेशन स्टेटस ऑफ द वुमन फॉर द हेपॅटायटिस आणि हे आपलं ट्युबेक्टॉमी, म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं काही घेणं देणं नाही आहे, म्हणून आपल्याला ही गरज नाही आहे. तिसरी ऑप्शन कुठली, इम्युनेशन. ओके, मग आपलं उत्तर इझिली भेटलं असेल आपल्याला, कुठली, ती उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, आता नेक्स्ट काय म्हणते बघा. ओके, बघा, तुमच्यासाठी जे DMR DHS असो किंवा CHS असो, सगळ्यासाठी ही त्रिशूल एपिसोड आणि ब्रह्मास्त्र एपिसोड ऑलरेडी आहेत, ते बघून घ्यायचं आहे. ओके, जसं टाइम भेटेल आपण परत ते कंटिन्यू करणार आहे. हे झालं आपलं सिरीजबद्दल दोन्ही. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे काय तुम्हाला होमवर्क आहे, बरं का. होमवर्क बघा काय म्हणते, when a child is, बघा,
वेन अ चाइल्ड इज इन एक्यूट फेज ऑफ बरं का नेफ्रोटिक सिंड्रोम पेशंटला ओके बच्चूला आणि फेज ऑफ नेफ्रोटिक व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एसेन्शियल ह्याच्यामध्ये कुठली एसेन्शियल आहे मेजर रनर शुड टेक काय आपल्याला मेजर करायला पाहिजे युरिन डिस्ट्रिक्ट टू बी डन एव्हरी आवर मेजर मेजर अब्डोमिनल गर्थ एव्हरी ओके अब्डोमिनल गर्थ आपल्याला चेक करायचं एव्हरी 2 अवर्सला चेक द हिमोटोक्रेट व्हॅल्यू फॉर एव्हरी 12 अवर्सला आणि वेट द चाइल्ड डेली ओके ह्याच्याबद्दल आपल्याला कुठली जे एसेन्शियल ओके महत्त्वाचं आहे असं विचारलं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कॉमेंटमध्ये बरं का मग हे उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं तुम्हाला ओके चला मग व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये काय करायचं आहे फीडबॅक द्यायचे आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि शेअर करा जे मित्रमैत्रिणी कोणी पण असो आपल्या नर्सिंग रिलेटेड ओके BSc स्टुडंट असो नर्सिंग आपली JNM स्टुडंट असो त्यांना आपली फायदा होणार आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा बाबा कुठली म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन वगैरे येतात ओके बघा आपलं सिलेबस जे आहे जे वेगळंच आहे म्हणजे तेच शिकवणार आहे पण जे विचारायचं पद्धत आणि आपलं सांगायचं थोडे वेगळे असतात बरं का कॉलेजमध्ये आणि हे काय झालं सबस्क्राईब करायचं आहे आणि पण दाबायला विसरायचं नाही ओके एवढं तुम्ही केलं तर चला मग तुम्ही पण कसं करायचं आहे जसं डिस्ट्रॅक्टिव्ह नाही होतात स्टडी करायचं आहे ओके कुठली पण एक्झाम कधी पण येऊ शकते DHS असो DMR असो आणि CH असो ओके शक्यतो तुम्ही आपलं स्टेट गव्हर्नमेंटमध्येच मस्तपैकी जॉब करत राहा बरं का सेटलपेक्षा ओके असं माझं म्हणणं आहे ओके तुमचं मन असेल तर तुम्ही कुठे पण करू शकता ओके फक्त जास्त पगार तर सेंट्रलच आहे सोडा ओके चला बस आपण करूया एंड इथेच आपण परत भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये तेपर्यंत तुम्हाला काय करायचं डिस्ट्रॅक्ट न होता अभ्यास करायचा सतत प्रयत्न करत राहायचे तुम्हाला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणारच आहे ओके चला मग करूया आपण एंड